तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट आहे गौतम बुद्ध आणि आनंद या दोघांमधली. दोघं एका झऱ्याच्या किनारी थांबलेले होते. एक वाहता ओढा होता, झरा होता आणि दोघांनाही तहान लागली होती पाणी पिण्यासाठी. तर आनंद ओढ्याच्या जवळ जाऊ लागला आणि नेमकं तेवढ्यात तिथून बैलगाडी पास आऊट झाली त्या झऱ्यामधून, ओढ्यामधून थोडक्यात. आणि ती पास आऊट झाल्यामुळं ओढ्याचं जे काही पाणी होतं नितळ साचलेलं ते पूर्णपणे गढूळ झालं, कारण खालचा चिखल वरती आला. आणि या घटनेनंतर असं झालं, आनंद तिथं जाऊन ते पाणी हळूहळू नितळ काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्या प्रयत्नांमध्ये त्याची बोटं सतत चिखलात जाऊ लागली आणि ते पाणी आणखीनच गढूळ होऊ लागलं. परंतु गौतम बुद्ध तहान लागलेले असताना देखील साईडला थांबून शांततेनं सर्व प्रकार पाहत होते. मग आनंद चिडला, अजूनच जास्त फ्रस्ट्रेटेड झाला, वापस आला आणि गौतम बुद्धांना म्हणाला, तहान तर तुम्हाला पण लागलेली आहे आणि तरी तुम्ही इथं थांबलात. असं थांबून काहीच होणार नाही आहे, काहीतरी केलं पाहिजे. त्यावर गौतम बुद्ध त्याला म्हणाले की गरजेचं नाही आहे की दरवेळेस काहीतरी केल्यामुळंच काहीतरी घडलं पाहिजे. काही न करून बघ, काहीतरी डेफिनेटली घडेल. आनंदला त्यांच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध झाला नाही. तो आपला फ्रस्ट्रेशनमध्ये तसाच तिथं कडेला थांबून राहिला. तो म्हटला, हा माणूस शिकवणीच्या उलटच काहीतरी सांगतोय, कारण कर्म करत राहिलं पाहिजे किंवा काहीतरी केलं तरच काहीतरी मिळतं हे शिकवलं जातं सतत. तर त्यामुळं तो चिडला आणि साईडला जाऊन बसला की विश्वास नाही ठेवू शकत अशा टाईपमध्ये. मग झालं असं की थोडा वेळ पास आऊट झाला आणि जसा जसा वेळ पास आऊट झाला हळूहळू तो ओढा, झरा जो होता तो पूर्ववत नितळ पाण्याच्या लेवलला आला आणि सगळं पाणी नितळ दिसायला लागलं. मग आनंदला समजलं की गौतम बुद्ध एक्झॅक्टली काय म्हणत होते. तर या गोष्टीमधून अर्थबोध भरपूर होतात. त्यातला एक अर्थबोध मी इथं जो सांगणार आहे तो नात्यांमधला आहे. अनेकदा असं होतं की आपल्या आयुष्यात काही नाती येतात, काही नाती जातात. तर आपण फक्त इतकंच करायचं, जे नाती आपल्यासाठीच येत ना ती कायम थांबणार आहेत यावर ठामपणे विश्वास ठेवायचा. आणि त्यामुळं जी नाती आपल्यासाठी आहेत ती थांबतील, जी नाही आहेत ती चालल्या जातील. आणि जी नसणार आहेत चिरकाळ त्यांच्यासाठी फक्त आपल्याला सारथ्य करता आलं पाहिजे, जसं कृष्णाने अर्जुनाचं केलं. परंतु त्यानंतर कृष्ण एक स्वतः कॅरेक्टर आहे हेही त्याच्या लक्षात राहतंच.